सर्वात आधी मी मुंबईपुरतं असं बोलताना तमाम मुंबईकरांचं काय म्हणून मी अभिनंदन नाही, त्यांना मी धन्यवाद देतोय. खास करून मराठी माता भगिनी आणि बांधव जे शिवसेनेसोबत उभे राहिले, यावेळेला अन्य भाषिक सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये शिवसेनेसोबत आले. त्या सगळ्यांना मी लाख लाख धन्यवाद देतोय. विशेष म्हणजे शिवसैनिकांना मानाचा मुद्रा सुद्धा कमी पडेल अशी त्यांनी मेहनत केलेली आहे. त्या तमाम शिवसैनिकांना मी धन्यवाद देतो. खरंच या सगळ्यांना त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. सलग पाचव्यांदा मला असं वाटतं हा सुद्धा एक चमत्कार असेल की मुंबईकरांनी शिवसेनेवरती विश्वास दाखवलेला आहे. सलग पाचव्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला त्यांनी नंबर 1चा पक्ष म्हणून आपली पसंती दिलेली आहे, आपले आशीर्वाद दिलेले आहे. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपण मुंबईच्या सेवेची आम्हाला संधी दिलेली आहात. नक्कीच त्याचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जरा थांबा, आता पुढे माझे पेढे येत आहेत, अजून पेढे खातोय मी अजून, त्याच्यानंतर बघू. आणि पेढे घट्ट मलईदार आहेत, पारदर्शक नाही. पण थांबा ना जरा, काही काय बरोबर आहे ना. मग तुम्ही हा प्रश्न मला का विचारता परत? नाही म्हणजे मी जर थांबा ना, पण जर मी त्यावेळेला माझी नवीन वाटचाल करतोय म्हणून जाहीर केलं असेल तर पुन्हा हा प्रश्न तुम्ही का विचारता? आणि नाही तर मग महापालिकेत आता ज्या वेळेला नवीन महापौराची निवडणूक, अरे अजून भाषण संपली ना. अजून मी त्याचाही विचार केलेला नाही. आत्ता शिवसेना हा नंबर 1चा पक्ष मुंबई महापालिकेमध्ये नव्याने ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात त्यांनी आपलं अस्तित्व दाखवलेलं आहे. आणि म्हणून आजच्या पुरतं मी तमाम मुंबईकरांना आणि शिवसैनिकांना ह्या माझ्या विजयाचं श्रेय देत आहे. हा जो विश्वास ते गेले सलग 20 वर्ष दाखवले, ते आता 25 वर्ष पूर्ण होती. मला नाही वाटत देशात असा कोणताही पक्ष असेल की ज्याला एखाद्या शहरातल्या नागरिकांनी पुन्हा आशीर्वाद देऊन नंबर 1चा पक्ष. आणि विशेष म्हणजे हे शिवसैनिकांच्या एकट्याच्या मेहनतीचं फळ आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही हवेची आम्हाला साथ लाभलेली नाही. किंबहुना पलीकडे सत्ता, साधन, संपत्ती आणि जी काही चित्रविचित्र समीकरण त्यांना करता येणं शक्य होतं, त्याच्यावरती मात करून नंबर 1 हा शिवसेनेने पटवलेला. चांगली गोष्ट आहे. मी माझ्या पक्षाबद्दल बोलेल, त्यांच्या पक्षाचं आपण हे बघा, याच्यावरती काही स्टोरी रायटिंग होऊ शकत नाही. असं झालं तर का होईल, तसं झालं तर का होईल, जे होईल तेव्हा बघू. अभिनंदनाचा मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला का किंवा तुम्ही केलेला? नाही, अजिबात नाही, फोन बिन काय आलेलं नाहीये. पण अजून महापौराची निवडणूक जाहीर होऊ द्या. आता पहिले जरा पेढे वगैरे खा, तुम्ही पण खा, तुम्ही पण महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 10 अधिक उमेदवार शॉर्ट मार्जिनने पडलेले आहेत. त्या ठिकाणी एक गोष्ट नक्की की अजूनही काही जागा या आम्ही अपेक्षित करत होतो, नक्की करत होतो. काही जागा तर फार थोड्या मताने, 7 मतांनी, 10 मतांनी, 15 मतांनी अशा गेल्यात. एका ठिकाणी तर समान झाले, तिकडे शिट्टीवरती चाललेलं आहे. म्हणजे एवढी जबरदस्त ही लढाई होती. पण मला अभिमान आहे तमाम सैनिकांचा आणि तमाम मुंबईकरांचा. त्यांनी ही सगळी सत्ता संपत्ती बाजूला ठेवून मुंबईवरती सलग 5व्यांदा विश्वास दाखवला आहे. खरंच त्यांना मानाचं.
मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला महापौर निवडून द्यायला गरज नाही. त्यांची अहवालवी जी काही मागणी होती ती सुद्धा कळली ना किती होती. तर ठीक आहे. पाचव्यांदा शिवसेना मुंबईत क्रमांक 1चा पक्ष बनलेली आहे, पण ते यश तुम्हाला अपेक्षित होतं. साधारण 100च्या वर 105 ते 110चा आकडा एक अपेक्षित मानला जात होता. हे यश तुम्हाला अपेक्षित होतं का? 85 जागांवर तुम्ही समाधान? मला तर ज्या वेळेला मी लढतो तेव्हा पूर्ण ताकदीने जिंकण्यासाठीच लढतो आणि तसंच लढायचं. त्यावेळेला मनामध्ये आकड्यांचा खेळ चालत नाही. जिंकायचं म्हणजे जिंकायचं. तुम्हाला फार घाई झालेली आहे. ठाणे, नाशिक, उल्हासनगर इथल्या निकालावरती तुमचं काय मत? या सगळ्या निकालावरती एक व्यवस्थित प्रेस किंवा हास्य म्हणा, ज्या वेळेला पूर्ण निकाल सगळे जाहीर होतील, सगळे लोक मला येऊन भेटतील, तेव्हा मी नक्की देईन. मग काय दुसरं कोणाचं बनणार आणि मी सांगू दुसरं बनेल म्हणून? मी तर शिवसेनेचंच करणार. मुंबईचा महापौरच नाही, पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचा